तर मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता तब्बल एक बाईक आणि बायसिकलचं मानकरी पिंपळा भिवंडी घरचा साथ दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये पळालं. रणजित दादा आहे, शुभम दादा आहे, सर्व टीम आहे. आज या टीमची मेहनत आहे सर्व आणि कुठेतरी मोठं बक्षीस काय बोलाल? तसं बघायला गेलं तर आमचा कोणगावचं मैदान आमच्या गावचंच मैदान आणि त्या गावच्या आणि आमच्या तालुक्याच्या मैदानात आमच्या खड्ड्यांनी आणि पिंट्यांनी भरपूर आमची इज्जत राखली आहे आणि चांगल्या प्रकारचे पहिल्याच बिंजोरला आमचं नाव पडलं 2 गोंड्यांवर आणि चांगली गाडी झाली. मला वाटतं पहिलीच बक्षीस आहे का खंडे आणि पिंट्याची ही बाईक? खंडे आणि पिंट्याची पहिलीच बक्षीस बघा. म्हणजे कुठेतरी सुरुवातीला आपण किरकालीच्या मैदानामध्ये गुलाल घेतला, मुलाखत घेतली ती पहिली पिंट्याची. तिथून बैलांनी म्हणजे म्हणतात ना धाव घेतले पण थांबाचं नाव नाही, वेगवेगळ्या पैऱ्यात पळतात, गाड्या पण खेळतात. काय बोलाल? आमचा असा खेळ आहे का आज जर आम्हाला आमच्या गाड्या झाल्या तर उद्या आम्ही पैऱ्यात पण पळतो, असं काहीच नाही. बैलांचं काम बैल करतात आणि आपले सगळे गाड्या मालकच चांगले आहेत तर आपण कशाला कोणत्यावर नाराज व्हायचा. बरोबर. आज मैदानामध्ये बघायला मिळालं चित्र कुठेतरी खंडे आणि सोन्या ही गाडी पळायची पण आज विरोधात आलं. त्याच्यानंतर लगेच मला वाटतं अर्ध्या तासामध्येच सोन्यासोबत पिंट्या पण पळवला. म्हणजे खूप कमी मैदानामध्ये असं बघायला मिळतं ज्या मैदानामध्ये विरोधात गाडी होतं त्या मैदानामध्ये लगेच सोबत पळायचं. खूप कमी मैदानात म्हणजे मी तर माझ्या ह्याच्यात पहिल्यांदाच असा बघितला कारण की आमची पहिल्या सोन्यासोबत गाडी झाली. सोन्यावाल्यांना पण माहीत नव्हता का त्याच्यात खंडे आहे आणि आम्हाला पण माहीत नव्हता. नंतर आमची गाडी झाल्यानंतर सोन्यावाल्या फोन केला का पिंट्या खाली आहे का, तर बरं आहे खाली, तुम्ही जमवा गाडी कोणाशी जमवत असेल. ती पण आमची चांगलीच गाडी झाली. बरोबर. आता आज झालेले 2 गाड्या, दोन्ही गाड्यांविषयी सांगा, कुठल्या गाड्या तुमच्या सोबत होत्या विरोधात? पहिली आमचा मोहन शेटराव रामराव आपटेवाडी शिरगाव बदलापूर यांचा शंभू आणि शंभूचं नाव होता, शंभूमध्ये खंड्या होता आणि ऑपोजिटला आपल्या भिवंडीचा पबजी म्हणून आपला बैल आहे एलकुंद्याचा तो होता आणि सोन्या होता गोलवलीचा. बरोबर. आता दुसरी गाडी झाली पिंट्याची, त्या गाडीविषयी पण सांगा. दुसरी गाडी गोलवलीचा सोन्या आणि पिंट्या पलाला आपला ना ऑपोजिटला आपली साई वालिवलीचा सुंदर आणि वालिवलीचा लक्ष पलाला. बरोबर. ती पण चांगल्याच गाड्या झाल्या. बरोबर. भिवंडी परिसरामध्ये मला वाटतं इताड्याचं मैदान झालं, त्याच्यानंतर हा मोठा मैदान आज होतोय आणि त्या मोठ्या मैदानामध्ये मोठं मान पण मिळवलं तुम्ही. घरच्या गाडीचं बघा कुठेतरी घरची गाडी पळायची पण पैऱ्यामध्ये पळवलं वेगवेगळ्या. तर घरची गाडी म्हणजे आपला आकाश शेठ आपला चांगला मित्रच आहे जीवा भावाचा. त्यांनी फोन केला का रणजित आपल्याला बैल पाहिजे. तर आता गावचं मैदान होतं, घरचीच गाडी पळवणार होतो, तर आकाश शेठला बोललो तुम्ही या बैल घेऊन आपण पळू. बरोबर. आणि गोलिलीवाल्यांची मुलाखत पण झाली माझी. आमचा आधी पैरा नव्हता, आम्ही ज्या वेळेला गाडी झाली लगेच आम्ही त्यांच्याकडनं बैल मागितला, लगेच दिला. म्हणजे कुठेतरी बघा म्हणजे नातं संबंध पण जपायचं याच्यामध्ये. शर्यती संबंध पण जपायचेच असतात कारण की आता त्यांची जरी भली गाडी पडली त्यांचा एक फोन आला का बैल पाहिजे रणजित, मी लगेच दिला का पळू आपण, नाव असेल कोणतं फिरवा तुम्ही. बरोबर. आता ज्या ड्रायव्हरने दोन्ही गाड्या पळवल्या त्याच्याविषयी ड्रायव्हर आपला कुणाल ड्रायव्हर बसला होता, तर आकाश शेठ बोलला की माझा बैल कुणालच्या हातावर जास्त पळतो. तर मी बोललो पंकजला बोललो का पंकज बसू दे त्याला, काय असेल तर बघू. चालेल बोलते रणजित, तसा काहीच नाही, बसू दे त्याला. आणि दुसरी शर्तीला आपला पंकजनी गाडी पळवली. सुरुवातीचा काल होता आमच्या गावावर मैदान होता, वसर गावावर. तुमचे आजोबा यायचे नानूशेठ मुकादम, बघा खूप मोठा नाव होता. कुठेतरी तो नाव तुम्ही आतापर्यंत टिकून ठेवलंय. ही बैला आम्ही घ्यायचं कारण आमच्या आजोबाचं नाव टिकून ठेवासाठीच आम्ही बैला घेतलेली आहे. गेल्या मागच्या वर्षी जरा थोडा आम्ही बॅग फुटलो होतो, थोडा आमच्या बैलांनी पण थोडा धोका दिला, पाहिजे तसा पळाला नाही. पण भरपूर धोका पण आम्हाला असली तर शेवटी आम्ही पिंट्या घेतला. पिंट्याला नाही बैला पुरली, वापस पिंट्या घेतला आणि आमचं आहे तसंच नाव वापस उंचावर दोन्ही बैलांनी आम्हाला आमचं नाव नेऊन ठेवला. बरोबर. सुरुवातीला बैला घेतली त्यावेळेला खूप तुम्हाला मला वाटतं त्रास पण झाला. काही लोक ड्रिंक करूचे फोन करायचे आम्हाला पैरादा नाही दिला तर तुम्हाला मैदानामध्ये नाही येऊ देऊ. बघा त्यांच्यासाठी हा मोठा उत्तर आहे. काय बोला? त्यांना काही सांगायला नाही, आपण बोलून नाही दाखवायचा, करूनच दाखवायचा. कारण की ज्यावेळी पेरा पण नाही दिला त्यांच्याशी आपण गाड्या पण खेळलो, सगळे मैत्रीपूर्ण शर्यतीमध्ये भांडणं करून कोणाचा भला नाही होत, एकदम मैत्रीपूर्ण खेळायचा. बरोबर. आज मुंबईचं अखंड जेव्हा पण मुंबई होतं ना, मला वाटतं जिथं पण मैदान होतात आवर्जून म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव घेतलं जातो कारण का गाडीत त्या नावाने पळतंय. म्हणजे कुठेतरी बघा या नावाला यश पण आहे आणि कुठेतरी त्यांनी तो नाव कमवलं होता ना, तो तुम्ही टिकवलंय. आता भरपूर लोक म्हणा आज पण मैदानामध्ये बोललो
रणजित खरोखर तू आजोबासारखाच खेळ खेळला, कारण की पहिल्या ऑपोजिटला पळाले, नंतर मग वापस पहिऱ्यामध्ये पण पळाले. एकदम मस्त, म्हणजे भरपूर लोकांना चांगला पण वाटला का तू अशा गाड्या खेळत राहा आणि असंच नाव करत राहा. बरोबर. एवढी सारी बक्षिसं मिळवण्यासाठी ना आपल्याला टीम वर्क पाहिजे असतं आणि कुठेतरी बघा आज सर्वजण आहेत, कधी साथ न सोडणार तुमची मुलं तुमच्या सोबत असतात. टीम म्हणजे आमची ही बैला पण घेतली नव्हती या सीझनला, तिथपासून आम्ही पोरा एकत्र राहून पिंट्या घ्यायला जायचो, तरी पण आम्ही एकत्र राहून सगळ्यांना विचारपूस करूनच आम्ही बैला घेतली. आणि पूर्ण टीमची मेहनत आहे, आमच्या मोठ्या काकाची मेहनत आहे, काकाची मेहनत आहे, पूर्ण बैलांची मेहनत तेच करतात. बरोबर आहे, करतात म्हणजे ना. आता काय अपेक्षा असतील, म्हणजे झालाय, म्हणजे जे पाहिजे होतं ते मिळून दिलंय. पण मला वाटतं तुम्ही थांबणार नाही, कारण तुम्ही खेळ हा शांत आणि संयमाने पुढे पण नेणार आहेत. अपेक्षा तर काय नाही, पण ज्या ज्या मैदानात जाईल फक्त आम्हाला आमच्या कपालाला गुलाल प्राप्त करून देतील एवढीच बैलांकडून अपेक्षा आहे आमची. बरोबर. चला जाता तर शेवटचा प्रश्न घेतो. खूप मोठं मैदान कोणगाव भिवंडी करायला घेतला, करून दाखवलं यशस्वीरित्या पार. काय बोलाल या मैदानाविषयी? नियोजन तर भरपूर होतं, पण खालती जास्त गाड्या झाल्यामुळे जरा थोडा गर्दी पण झाली. एखाद्या मैदानाला ना मला वाटतं बक्षिसाचं स्वरूप जास्त असलं ना की आपसुक गाड्या मालक तिथे जास्त येतात. कुठेतरी त्या गाड्या मालकांना काय तुम्ही संदेश देणार, म्हणजे जे खाली झालंय कुठेतरी असं व्हायला नको पाहिजे होतं. म्हणजे आपण गाड्या बघा, आज मैदान मी पण बघितलं लाईव्ह वर, 1 वाजता गाडी पण नव्हती पळाली, म्हणजे गाड्या लवकर जमवायला पाहिजे. त्याच्या मग काय बोलाल तुम्ही? सगळे गाड्या मालकांना विनंती आहे का तुम्ही 12 वाजल्यापासून शर्यती चालू करा, भरपूर सगळे शर्यती होतील. पण बिंजोरवाले पण झाले, 2-3 वाजले तरी नावा कोणी देत नाही मैदानामध्ये. आम्ही नावा कोणी देत नाही. सुरुवात लवकर की झाली, लवकर घरी मैदान होईल खाली. बरोबर. जाता आता या बक्षिसांविषयी काय बोलाल? चला बक्षिसाविषयी आपले सगळे मित्रांसाठी बोला, काय बोलाल या बक्षिस मिळाली अख्खी टीम वर, काय तुमचा आज याच्यात? भरपूर आनंद झाला, कारण की एवढे दिवस आमची चिठ्ठ्या आहेत ना काकाचे, पण कधीच आमच्या चिठ्ठ्या लागत नव्हत्या. पण 2-3 मैदानं झाली, चांगले आम्हाला बक्षिसे लागतात. भरपूर आनंद आहे बैलांवर. चला, तुम्हाला पुढची वाटचाल अशी चालू राहू दे. तुमच्या आजोबांचं नाव तुम्ही जसं टिकवलंय असं टिकवा. माझ्याकडून तुम्हाला काय शुभेच्छा असतील. आमच्या आजोबांचं नाव टिकवण्यासाठीच आम्ही खेळ चालू ठेवलेला आहे. चला, धन्यवाद.